ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची मुदत संपल्यानंतर आता पुन्हा मुदतवाढ दिली जाणार का आणि चौकशीचा अंतिम अहवाल नेमका कधी सादर होणार असा संतप्त सवाल शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे। शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीला यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यानंतरही चौकशी पूर्ण न झाल्याने पुन्हा मुदतवाढीच्या चर्चा सुरू आहेत। मुदतवाढीवर मुदतवाढ, पण अहवालाचे काय, हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे। राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवा सातत्य तसेच अनुदानित पदांवरील बदल्यांची तपासणी करण्याची जबाबदारी एसआयटीवर सोपवण्यात आली होती। चौकशीतील निष्कर्ष अधिकृत अंतिम अहवालाच्या स्वरूपात जनतेसमोर कधी येणार याचे उत्तर अद्याप स्पष्ट नाही। शालार्थ घोटाळा हा केवळ काही बनावट आयडीपुरता मर्यादित विषय नसून त्यामध्ये मान्यता, नियुक्त्या, बिंदू नामावली, सेवा सातत्य आणि शासनाच्या तिजोरीतून झालेले वेतन अदा यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यामुळे एसआयटीने आणखी वेळ मागण्याऐवजी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अंतरिम अथवा अंतिम अहवाल शासनासमोर ठेवावा अशी मागणी जोर धरत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।